उत्तमची उरे कीर्ती मागे, तू का म्हणे का मरणेची सरे. आयुष्य इथं जगामध्ये शिल्लक राहावं असं जर वाटत असेल तर 2-4 चांगली कामं करूया. अंतकाळात आपली प्रेत यात्रा ज्या वेळेला निघेल त्यावेळेला एखाद्या सुवासिनीनं डोक्यावर पदर घेऊन आपल्या प्रेताला हात जोडून म्हणावं, तुमच्यासारख्या महात्म्याची या गावाला गरज आहे, पुन्हा जन्माला या, आमच्या पोरांना संस्कारित करा, हे गाव सांभाळा. इथं राजकीय पोळी भाजून घेताय ओ माणसं. गावात वाद झाला तर दोघांनी गुन्हे दाखल करायचे, दोघांनी त्या परिवाराला शरण यायचं, दोघही परिवाराला सांभाळून मतदान करून घ्यायचं. मुद्दामून एखाद्याला अडचणीत आणायचं, मुद्दामून एखाद्याला त्रास द्यायचा, वारकरी संप्रदायाचा वारा लागू द्यायचा नाही, असं जीवनमान सध्या चाललेलं आहे. पण आनंद आहे, तुम्ही एका गोरटे परिवारातल्या उत्तम परिवाराला न्याय दिला आणि परिवारातल्या सदस्यांनी सुद्धा उत्तम व्यक्तिमत्व घरातलं निहाळलं, पाहिलं, ऐकलं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहे. आपणही सगळे या परिवाराकडून एवढंच घरी घेऊन जाऊ द्या की आपण सुद्धा आपल्या पूर्वजांचा असाच या गोरटे परिवारासारखा निश्चित सांभाळ करू. विठ्ठल विठ्ठल. मी जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबार आहे. संत जीवनातलं पावित्र्य तुमच्या माझ्या पुढे सांगताय. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, जगद्गुरु तुकोबारींचे अभंग आणि तेही संतपर प्रकरणातले एक आगळी वेगळी पर्वणी असते. महाराजांचा अभंग हा जीवनामध्ये खूप काही शिकून देतो. कारण तत् सुखम सुखित्वम, महाराजांचं जीवन हे जगताला सुखी करणारं जीवन आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारं जीवन आहे. जगाने मला मानावं याकरता जगणारे तुम्ही मी, आणि जगाने मला मानूच नये याकरता जगणारे संत आहे. मी एका माणसाला म्हटलं, तुमची तालुक्यात बरी चालते जरा. अहो 40 बॅनर पाहिले मी तुमच्या फोटोचे. किती बॅनर म्हटलं, तो त्याला सांगितलं, म्हटलं 40. तो म्हटलं माझे फोटो. अहो म्हटलं तुमचेच फोटो, मोठे मोठे फ्लेक्स लागलेले, 40 बॅनर. तो म्हणे 40च बॅनर लावणाऱ्यांनी ते बॅनर लावणाऱ्यांनी तर 100 बॅनरचे पैसे नेले माझ्याकडून, 40च कसे लावले. म्हणजे जगाने मला मानावं याकरता जगतो तुम्ही मी, आणि जगानं मानू नये. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. एखाद्या माणसाला तुम्ही म्हणा तुम्हाला अमुक येतं का हो, तो म्हणतो मग मला सगळं येतं. इथं अज्ञान कबूल करायला कोणी तयार नाही. जो माणूस अज्ञान कबूल करतो तो एक दिवस विद्वान होतो, पण अज्ञान कबूल करण्याची वृत्ती माणसात असली पाहिजे. मी एका माणसाला म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते रमेश भाऊ उभे समोर, त्यांना बोलवा. त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. अरे म्हटलं तुमचं इंग्रजी तयार आहे राव. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही, पण डोकेबाज होता. बहुतेक तुमच्या जिल्ह्यातला असावा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेशला म्हणतो, रमेश कमी आहे. आता हे ज्ञान कधी उद्धार करायचा आपला? आपलं ज्ञान म्हणजे जगाला फसवणार. ते काय उद्धाराचं ज्ञान आहे हो आपलं? आपलं ज्ञान जगताचं भलं करू शकत नाही. आपलं ज्ञान जगाला फसवू शकतं. फसवण्याकरताच ज्ञान आहे आपलं. अहो तुम्ही जा एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये, काय कळतं आपल्याला? जगामध्ये 2 प्रकारची माणसं आहे, एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात तुम्ही मी. कपडा घ्यायला गेले, बस्ता फाळायला 50-60 जण दुकानात घुसले. हा नाही तो दाखव, तो नाही हा दाखव, तो नाही हा दाखव, हा नाही तो दाखव, कॉटन दाखव, लिलन दाखव, अमुक दाखव, डमुक दाखव. एक कपडा पसंत आला नाही, गज पडला कपड्यांचा. 50-100 माणसं म्हटले, अरे आमच्या लायकीचा काही कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? आमच्या अंगावर कोणता कपडा, तुम्ही काय दाखवताय? हे दुसऱ्या दुकानात बघतो आम्ही. 100 माणसं दुकानातून उठल्यावर त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते मार्केटमध्ये. हे 100 माणसं घेऊन जाणं म्हणजे परिसरात त्या दुकानाची बदनामी की या दुकानात माल चांगला नाही. नेमके 100 जण बाहेर निघायला लागले आणि तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता. राम राम. का हो
पाटील अरे म्हणे काय कपडा आहे तुमच्या दुकानात? या पोरांनी 1 तास घेतला आमचा, पण एक आमच्या लायकीचा कपडा दाखवला नाही. दुकानदार म्हटले माफ करा, तुम्ही दुकानात आले हे मला घरीच माहिती पडलं, पण मला थोडासा यायला उशीर झाला. मला उशीर झाल्यामुळे या पोरांकडून तुम्हाला त्रास झाला. काळजी करू नका. बोलावलं दोघा तिघांना. मूर्ख हो, अरे कळतं का तुम्हाला कोण आहे? अरे अख्खा तालुका आपल्या दुकानात आलाच. 3 पिढ्याचे संबंध यांचे ना आपले. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. 3 पिढ्यांचे संबंध. अरे यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. पाटील काय सोयरीक झाली राव, काय सुंदर मुलगा मिळाला. मग आपली मुलगी काय कमी आहे का? हरकत नाही, तुम्ही आता उठले दुकानातून, तुम्ही कपडा कुठेही घ्या, बसता कुठेही घ्या, हरकत नाही. पण मी तुमच्याकरता जरा लस्सी सांगितली. उन्हाळ्याचं जरा जास्त तापमान ऊन वाढलंय, तुम्ही तेवढी लस्सी घेऊन जा, बसा. 100 माणसं उठलेली बसले ना दुकानात, लस्सी. तुम्ही कपडा कुठेही घ्या, फक्त मी आता माझ्या पुतण्याच्या लग्नाला सुरतून 2 तागे बोलावले, तुम्ही एकदा नजर घाला फक्त. अरे तो सुरतचा तागा, दुकानदाराला कळत नाही त्या नोकराला सुरतचा तागा आपल्या दुकानातला कुठे ठेवलाय. स्वतः मला गेला तागा आणला आणि फेकला. प्युअर कोसला. आत लावा. रुबीच्या मिलचं कापड आहे, कोण पाहायला कोणाच्या अंगावर तुम्ही पाहिला नसेल. धुवायला एकदम छान. हिवाळ्यात घाला, उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला. 100 लोक विचारतील हा कपडा अगोदर कोणी घातला नाही, पुढं कोणी घालणार नाही, हा मी स्पेशल माझ्या पुतण्याकरता बनवून घेतलाय, वजनाला हलका, अहो कोणत्याही ऋतूत घाला. 100 माणसं विचारतील कुठून आणला कुठून आणला. तुम्ही हात लावा फक्त, तुम्हाला जरा कपड्यातलं कळतं, लावा हात. 100 लोकांमधल्या काही वासरातल्या लंगड्या गाई होत्या तिथे शहाण्या, त्यांनी हात लावला. हात लावता बरोबर ते म्हटले शेठ याला म्हणता कपडा, याचा भाव. ते म्हटले हा घेऊ नका तुम्ही, हा जरा महाग आहे, हा 8,000 रुपये मीटरचा कपडा आहे, आणि हा मी विकायला नाही हो, माझ्या पुतण्याला आणलाय. ते म्हटले शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाडा आम्हाला. फाडला ना कपडा. नोकर म्हणे मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? 500 रुपये मीटर. म्हणे येड्या, ते गाजर पार घे, त्यांना 500 रुपयाचं 8,000 रुपये मीटरनं विकल्याशिवाय त्यांची पूर्ण थंडी होत नाही. आता ती पूर्ण जिरलेले. आता ताण घेऊ नको तू. शांत झाले ते आता. हे ज्ञानच आहे. अहो एका लस्सीत माणूस 8,000 रुपये मीटरचा कपडा घेतो राजू. आपल्या तालुक्यात लग्नाची चर्चा असं माहिती पडलं की उठलेला माणूस मांडी घालतो. ही व्यवहाराची रीत आहे. याचा अर्थ आपण बिअक्कल माणसं आहे. या जगामध्ये हुशारीनं जीवन जगणारा थोडा समाज आहे, जो त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करतो, जगाला फसवतोय. पण त्यांचं ज्ञान तुम्हाला मला फसवू शकतं, पण उद्धाराला कामाला येऊ शकतं का हो? ना त्यांच्या ना तुमच्या माझ्या. अहो आपण म्हणतो एखादा माणूस लगेच रागात बोलला ना, आपण म्हणतो लेक त्याचा स्वभावच नाही चांगला. उलट माझं वैयक्तिक मत आहे, जर तोंडावर एखादा माणूस तुम्हाला रागवत असेल तर त्याचा थोडा बारकाईनं अभ्यास करा. तो स्वच्छच मनाचा माणूस असतो. जो माणूस रागवत नाही, काही बोलत नाही, प्रतिसाद देत नाही, समजावं त्याच्या हातभर लांब राहण्याची गरज आहे. ते कधी घातपात करेल काही सांगता येत नाही महाराज. एवढं कठीण आहे ते. आपण कोणासोबतही वाद घालतो, कोणासोबतही भांडतो. मोकळी माणसं आहे. आपल्याला ज्ञानच नाही. आपलं जे ज्ञान आहे ते व्यवहारदर्शी ज्ञान आहे, आणि व्यवहारदर्शी ज्ञान जगात उपयोगाला येत नाही. उद्धाराला पैसा मिळवतं ते. एका पुण्याच्या इंजिनियरने इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. बोर्ड असं लावलं, आमच्या दवाखान्यात कोणताही रोग बसून मिळेल फक्त 300 रुपयात. जर रोग बसला नाही 1,000 रुपये मिळतील. अरे बापरे. एक हिप्परगावचा माणूस म्हणेल एक आपल्याला कोणता आजार नाही, पण बोर्ड चांगला आहे. तो गेला दुकानात. नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार, बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे माझी जिभेची चव गेली हो. काही खावं तरी कळत नाही काय खातोय. चवच राहिली नाही हो जिभेला. काही चव राहिली? अहो म्हणे चवच नाही. बरं 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 बरं. ते म्हटले श्यामा ते 4 नंबरचं ड्रॉवर उघड आणि त्यातले 4 थेंबांच्या जिभेवर घाल. त्यानं 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं आणि याच्या जिभेवर 4 थेंब घातले. ते होतं पेट्रोल.
तो म्हणे का हो, हे तर पेट्रोल आहे. आणा 300. चव आली तुमच्या जिभेला. 1000 रुपये मिळवण्याच्या नादात 300 गेले. आता अक्कल खात्यात गेलेले पैसे माणसाला झोप लागू देत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. त्यांना विचारा तुम्ही, अक्कल खात्यात गेलेले पैसे झोपू देता. IPLचा सट्टा लावणाऱ्या बहादरांना विचारा. चेंडू परत टीम 11 टीम ती तयार करायची, ड्रीम 11. एकदा आज घातली की त्याला उद्या दिवशी पैसे लाभावेच लागता मारा. सुटका नाही होत त्याची. 300 गेले मनच लागेल ना त्याचं. तो आज 7-8 दिवसानं पुन्हा गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, बसा. अहो माझी स्मृती गेली हो, मागचं काही आठवत नाही मला. बरं बरं बरं, बसा. काही डॉक्टरांचं वागणं एकदम स्ट्रिक्ट असतं, त्यांचं बोलणं. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे बुलढाणा जिल्ह्यात. अहो कोणी पेशंट आला की त्याला म्हणतो शर्ट काढा पडा. शर्ट काढल्याशिवाय, जेंट स्पेशलिस्ट आहे, शर्ट काढल्याशिवाय तपासतच नाही. एक दुपारच्या वेळेला ग्रस्त गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. शर्ट काढा पडा. मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंय. नंतर बोला. शर्ट काढा पडा. अहो मला महत्वाचं बोलायचंय. मराठी कळतं ना? नंतर बोला. शर्ट काढा पडा. बाहेर रांग लागली पेशंटची, मला वेळ नाहीये. पडा. शर्ट काढलं आणि तो पडला. काय होतं तुम्हाला? तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो मा पोरीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं ना. कधी सांगू? तू सांगू तर ते मला. ठीक ठीक. आठवड्यानं गेलेला ना म्हणतो माझी स्मृती गेली. स्मृती गेली बस. श्यामा तो कोण होता माहितीये तुम्हाला? अरे ते 4 नंबरचं ड्रॉवर उघडगड्या, त्यांना मागचं काही आठवत नाही. यांच्या जिभेवर 4 थेंब घाल. आता त्या बाटलीत काय होतं माहितीये तुम्हाला? त्याला वाटलं यानं मागेच तर पेट्रोल घातलं आणि पुन्हा आजही ती बाटली काढली. तर म्हटलं डॉक्टर ते तर पेट्रोल आहे. थोबाड फोडीन तुझा. 300 आठवतंय तुला? त्यात पेट्रोल आहे. 1000च्या नादा 600 गेली. मी हे रात्रभर सांगू शकतो बरं का तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा रात्रभर ऐकू शकता. ते मला जाणीव आहे त्याची. पण आता एकदाच पाठवू त्याला दवाखान्यात. तो म्हणे एकदा एक प्रयत्न करूनच पाहू. तो पुन्हा आठवड्यानं हॉस्पिटलमध्ये गेला. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, या बसा. काय होतं तुम्हाला? अहो म्हणे दृष्टी गेली हो माझी. अरे बापरे, डोळे? अहो काय दिसत नाही. अहो मग तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. बर बर बर. मग तुम्ही तो बोर्ड लावलोय बाहेर, कोणताही रोग बसून मिळेल, नाही बसला तर 300च्या ऐवजी 1000 रुपये मिळतील. मग द्या 1000 रुपये. डॉक्टर म्हटले हरकत नाही. श्यामा, अरे माझं पॉकेट घे गड्या इकडे. 500-500च्या 2 नोटा म्हणून 100-100च्या 2 नोटा हातात दिल्यानं सांगितलं हे घ्या 1000 रुपये, झालं तुमचं काम, जा तुम्ही डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये जा. तो म्हणे काय राजा माणूस आहे, अरे 200 रुपये हातात देताना 1000 रुपये दिले सांगता. तो म्हणे शहाणपणा करू नको. 300 आण, दिसतंय तुला मूर्खा. एक तर तुमची माझी फसवणूक व्हावी, तुमचा माझ्याकडून काही फायदा व्हावा, याकरता तरी समाजाचं ज्ञान उपयोगाला येतं. लोक आपल्या बुद्धीचा वापर करतात. पण जगामध्ये एक ज्ञान असं लोपलेलं आहे की जे ज्ञान जगाला फसवूच शकत नाही. ते ज्ञान फक्त जगताच्या उद्धाराकरताच उपयोगाला येतं. असं कोणाचं ज्ञान? संतांचं. काय करतं ते ज्ञान? हितावरी यावे, जगताच्या उपयोगाला येणारं जीवन आहे. म्हणून संत जीवनाचा परिचय करून घेतला पाहिजे. ते तत्सुखम सुखित्वम जीवन आहे. दुसऱ्याला
सुखी करण्यामध्ये जीवनाचा पुरुषार्थ मानणारं जीवन म्हणजे संतांचं जीवन आहे. महाराज कसे होते जीवन? पवित्र सोवळी, ते पवित्र जीवन आहे. त्याच्या इतकं पावित्र्य कुठं पाहायला मिळत नाही महाराज. अनेक गोष्टी पवित्र आहे भारतामध्ये, त्यामध्ये पवित्रतेची यादी आली. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ऐका, मी ज्या घोंगळ्यावर उभा आहे, हे घोंगळं आपल्या धर्मात खूप पवित्र मानलं जातं. हां, खूप पवित्र. नारदाच्या गादीवर घोंगळा अंतरतात. मेंढीच्या केसांपासून बनलेला हा कापड, हे लोकर पवित्र आहे. असं म्हणतात स्त्रीनं महिन्यातून 5 दिवस घोंगडं पांघरावं. निदान पांघरायला येत नसेल तर घोंगडं आपल्या अंथरुणात तरी असावं. त्या घोंगड्याला विटाळ होत नाही. असे अनेक गोष्टी पवित्र आहेत महाराज. त्यामध्ये काही शकून शासनाने पवित्र घटना सांगितल्या. तुमच्या रोडला जर एखादं मुंगूस आडवं गेलं तर ती घटना जीवनातली पवित्र आहे. तुमच्या रस्त्याला एखादी गाय आडवी गेली, पवित्र म्हणतो आपण. अहो, भरलेली घागर एखादी माऊली पुढून येते घेऊन, काय म्हणतात त्याच्यावर? त्याच्यात काय घालतात? पैसे, नाणं घालतात. आता ती पद्धत या पोरांना, आता छोट्या छोट्या पोरांना जर विचारलं, आता भरलेल्या घागरा जर आल्या नाही तर नाणं कुठं घालतील पोर? दिवस होते ते, आधी महिला दुरून पाणी आणायच्या आणि तरी दारात आलेल्याला पाणी पाजायच्या. आता इतकी सोबतता झाली, माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, कूलरमध्ये नळ, बादलीत नळ, फ्रीजमध्ये नळ, बेसिनमध्ये नळ, टॉयलेटमध्ये नळ, बाथरूममध्ये नळ, नळच नळ. तुम्ही 2-4-5 वर्ष थांबा, पाहुणे आले तोंडात बी नळ घ्या, पाहुणं पाणी पिऊन घ्या. तुम्ही उन्हातून आले बुवा, तुम्हाला ताण नको व्हायला. नळी काळ बदलला. पण पूर्वी घागर आणली कोणी, घटना पवित्र मानायची. अनेक गोष्टी पवित्र. सोना हा धातू पवित्र मानला जातो. आपलं जर बरं चाललं असेल तर गळ्यामध्ये, हातामध्ये एखादा छोटासा सोन्याचा दागिना मनुष्यानं घातला पाहिजे. सोन्याच्या दागिन्याला अंगावरती परिधान करून गळ्यामध्ये तुम्ही एखादी छोटीशी मूर्ती, छोटासा चैन काहीतरी बनवलं आणि तुम्ही जर विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक म्हटला तर तुम्हाला सुवर्णाचं स्नान केल्याचं पुण्य ते सोनं नावाचं धातू देत असतं. सोनं या धातूला विटाळ नाही. सोनं गटारीत पडलं तर बाधा होत नाही त्याला, विटाळ नाही त्याला. उद्या आपलं कीर्तन कसं झालं इप्परगावमध्ये, असं जर या कीर्तनात बसलेल्या लोकांना विचारलं तर पुरुष वर्ग आपल्या विरोधात गेला तरी महिला वर्ग आपल्या विरोधात जाणार नाही. त्या म्हणतील त्या महाराजांना पुन्हा बोलवा, कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. सोनं हा त्यांच्या आवडीचा विषय. पण सोनं माणसानं घातलं पाहिजे, महिलांनी पुरुषांनी. फक्त सोन्याकरता सोन्यासारख्या माणसांना त्रास देऊ नका म्हणजे झालं. सोनं घाला. सोनं घालायचं असतं आणि ते मातीमोल मानायचं सुद्धा असतं. कारण इथं सोनं घालणारा, सोनं कमवणारा रावणा इतका आणि देवा इतका मोठा माणूस कोणी झालं नाही. देवा इतकंही सोनं कोणाजवळ नव्हतं. इप्परगावकर अख्खी द्वारका सोन्याची होती भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची. आणि 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती. म्हणजे रावणाची लंका सोन्याची आणि देवाची, बोला बोला, देवाची द्वारका सोन्याची. पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. सांगाती कबड्डी अरे काय केलं तिकडे, उपयोगाला आलं नाही. सोनं घातलं पाहिजे, धातू पवित्र आहे, पण मातीबोल मानून घातलं पाहिजे. चला पुढं. अनेक गोष्टी पवित्र आहे. आपल्या धर्मात ओवाळण्याची क्रिया पवित्र आहे. म्हणून एखादी बाई जर आपल्याला ओवाळायला आली, एखादी माऊली, तर ओवाळायला कधी माणसानं नकार देऊ नये, ओवाळू द्यायचं. ओवाळण्याची क्रिया मंगल आहे, पवित्र आहे. बऱ्याचदा आपण कंटाळा करतो, नाही नाही अरे बाबा नको लावून घेऊ काही, पण तिनं दिवा आणलाय. आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये अग्नी ही देवता आहे, पवित्र आहे. आणि ओवाळणारी महिला आपल्याला आशीर्वाद देऊन जात असते, लक्षात ठेवा. त्यामुळे ओवाळण्याची क्रिया ही पवित्र आहे. एखादं पवित्र काम करायला आपण ओवाळल्याशिवाय कोणाला कुठं बाहेर पाठवत नाही. तीर्थयात्रेला जातो, प्रवासाला जातो, ओवाळूनच पाठवतात का? ती घटना पवित्र आहे. अनेक गोष्टी, गावं, नाव, देश, काल, पात्र, धर्म
पर्वत, पठार, नद्या, स्थळ, वृक्ष हे सगळ्या पवित्रतेच्या प्रमाणात आपल्याला दिसतात. पण एक यादी तर इतकी आश्चर्य करणारी या देशात की ती व्यवहारात अपवित्र मानली जाते, पण शास्त्रात ते पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकरपटम वमनम काकविष्टा समुद्भवा 5 गोष्टींची यादी आहे. ऐका, उच्चिष्टम एक उष्ट पवित्र आहे. तसं उष्ट कोणी कोणाचं खाऊ नये, पण एक उष्ट कायम खावं, कायम प्यावं. गाय दूध देते कोणाकरता? वासरा करता. तो गाईचा मालक वासरू सोडतो आणि वासराला सोडलं की मग ती पाना सोडते. बरोबर गाईला पाना फुटला, ओठाला जिभेला दूध लागलेलं दिसलं वासराच्या, हुशार शेतकरी बच्चे ओढून घेतो आणि भांड्यात दूध काढतो. अगोदर दूध कोणी उष्ट केलं? आईचं, वासराने. आणि नंतर ते दूध कशात काढलं तुम्ही? भांड्यात. त्या भांड्यात काढलेलं गाईचं उष्ट दूध इतकं पवित्र आहे की ते उष्ट जरी असलं तरी पांडुरंगाच्या अंगावर घातल्याशिवाय, माझ्या काशीमाईला अभिषेक करायचा असेल तर दूध घातल्याशिवाय माझ्या आईचा अभिषेक होत नाही, इतकं उष्ट पवित्र आहे. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम. निर्माल्य म्हणजे देवाला वाहलेली वस्तू पुन्हा वाहता येत नाही, पण एक वस्तू पुन्हा 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 देवाला देता येते. कोणती? गंगा माता. जल. ती गंगा माता देवाच्या मस्तकावरूनच खाली पडली, मस्तकावरून दहार जमिनीवर पडली, पण वाहता वाहता पुन्हा तिला मस्तकावरून पडली तरीही मस्तकावर घालावी लागते. शिवनिर्माल्यम वमनम. एक वांती पवित्र आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पेबर एवढी वांती. पिन कोणी? अरे नाव काढू शकत नाही आपण, पिन तर सोळा. पण वांती कायम प्यावी. कोणती? मधमाशीनं मध गोळा करून आणावं आणि ओकावं. त्या मधमाशीने गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकायचं असतं आणि रोज ती ओकते. पण त्या मधमाशीच्या पोटातली घाण, तिची उलटी वांती इतकी पवित्र आहे की ते मध जोपर्यंत पंचामृतामध्ये घालत नाही तोपर्यंत पांडुरंगाची पूजा होत नाही. वमनम शवकरपटम. प्रेताच्या अंगावरचं एक वस्त्र फार पवित्र आहे. प्रेताच्या अंगावरचं लाख रुपये दिले तर आपण नेसत नाही, पण एक वस्त्र पवित्र आहे. ते म्हणजे एका कोश किड्याच्या अंगावरचा कोश धागा. तो कोश किडा काय करतो? धागा विणण्याचं काम करतो. धागा विणता 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 त्याचं मरण येतो महाराज. पण तो ज्या वेळेला मरतो त्यावेळेला त्यानं त्याच्या शरीराला त्या धाग्याचं आवरण केलेलं असतं. तो मेला हे माहिती पडलं की त्याचं प्रेत बाजूला काढावं लागतं आणि त्याच्या अंगावरचा धागा बाजूला काढावा लागतो. त्या किड्याच्या, मेलेल्या किड्याच्या अंगावरचा धागा इतका पवित्र आहे की त्या धाग्याचं सोळ जोपर्यंत नेसवत नाही पांडुरंगाला, त्याला कासे पितांबर म्हणतात, तोपर्यंत पंढरपूरला पांडुरंगाची पूजा होत नाही. देवाच्या अंगावरचा कासे पितांबर हे प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे. का? ते पवित्र आहे म्हणून. शवकरपटम म्हणतात त्याला. काकविष्टा समुद्भवा. कावळ्याच्या शरीरातली विष्ठा, कावळ्याची विष्ठा फार पवित्र आहे. कावळ्याच्या पोटातली घाण पवित्र, ती विष्ठेतून निघालेली. हो, पिंपळाची बी कावळ्याच्या पोटात जावी आणि ती कावळ्याच्या पोटातून बाहेर पडावी. काय होतं त्याने? कागाची आविष्टे जन्म पिंपळासी पांडव कुळासी पांडव कुळासी पांडव पाहता दोष कागाची आविष्टे जन्म पिंपळासी. कावळ्याच्या पोटातली विष्ठा जिथं पडल तिथं पिंपळाचं झाड जन्माला येतं. इतकी कावळ्याची विष्ठा पवित्र आहे. आता ही पवित्रतेची यादी सांगता मला सांगता सांगता 2, 4, 5 कीर्तन करावी लागतील, इतकी मोठी यादी. पण या देशामध्ये एका बाईनं आपल्या पोराला फारच चांगली यादी पवित्रतेची सांगितली. 5 दिवसाचं पोरग, पण आपल्या बाळाला ती सांगते, बाळा आपल्या देशात, अरे तुझ्या देशात पैदा झाला ना, तो देश काही सामान्यांचा देश नाही. पवित्रते कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. का ग आई, असं काय आपल्या देशामध्ये? त्या बाईनं त्या पोराला सांगावं.
18 बार वनस्पती फळे फुले